कालपासून एवढा जोरात पाऊस सुरू आहे ना, रेड अलर्ट दाखवलेले जळगाव मध्ये. एवढं भारी वाटतंय ना, सकाळी सकाळी एवढा छान पाऊस पडतोय ना. मस्त झाड आहे, छोटे छोटे इथे पण झाड आहे आणि पाऊस पडतोय, एवढं छान वाटतंय. आणि ते एवढे ग्रीन ग्रीन दिसतंय ना सगळं. ही बीजे मार्केटची ही साईड अशी ना, इथे बघा एवढं लिटरली गुडघ्यापर्यंत पाणी भरून जातं आणि तेच सगळं अंगावर उडतं. बघा गाईस, हे बघा पाणी उडवत उडवत किती भारी वाटतंय. अरे भाई गाईस, समोर तर चेक करा किती पाणी भरलेलं आहे. इथे तुम्हाला आहे ना गाईस, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप मोठ्या मोठ्या ब्रँडचे रिक्रिएशन भेटतील. CR7, शॅनेल, 1 मिलियन, डिओर, प्राडा, फरारी ब्लॅक, अत्तर पण भेटतील बाई इथे प्रत्येक फ्लेवर मध्ये. आणि चेरीचे ना खूप घाबरते मी, हे लक्ष दिलं आता. बघा ती किती थरथर थरथर कापते. राम राम. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस बघा, मस्त पाऊस पडतोय. सकाळचे 11:15 होत आहे आता. एवढं भारी वाटतंय ना, सकाळी सकाळी एवढा छान पाऊस पडतोय ना गाईस. इफ जर गाईस आपल्या घरी एवढी ग्रीनरी असेल आणि पाऊस पडत असेल ना, तर एवढं छान वाटतं ना. बघा आता मला किती मस्त वाटतंय की मी आता वरती बाल्कनी मध्ये, आणि हे बघा इथे पण झाड आहे, इथे पण मस्त झाड आहे छोटे छोटे, इथे पण झाड आहे आणि पाऊस पडतो, एवढं छान वाटतं. आणि ते एवढे ग्रीन ग्रीन दिसतंय ना सगळं. तुम्ही पण म्हणून याच्यासाठी झाड लावत जा गाईस घरी तुमच्या. एवढं छान वाटतं असं पाऊस पडल्यानंतर. एनिवेज मी वरती आला होता रूम मध्ये. आता इथं पाईप पुसायलाच नाहीये, हे आहे ना माझं. ये कुत्रे का रडताय भाई, अहो आवाज काढताय. माझं लक्ष केलं गाईस वरती बघा, बिचाऱ्या पक्ष्यांना कसं बसावं लागतं पावसामध्ये पण. सध्या विचारायला म्हटलं आता रिकामा आहे तर मी मस्त माझे ब्लॉग्स वगैरे एडिट करून घेतो. गेमिंग चॅनल साठी व्हिडिओ जो आहे ना तो एडिट करून घेतो. नंतर कसं हे काम वगैरे लागलं तर मग एडिट होत नाही आणि व्हिडिओ पण पडत नाही. म्हटलं आता कसं रिकामा आहे तर मग करून घेतो मी माझे काम. ओली 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 ओली, खाली उतर खाली उतर. ओली आहे तुझे पाय ओले. बस 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 ना, बस खाली बस. खाली बघा किती ओले तिचे पाय. गाईस सध्या नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी आता जातोय कार मध्ये पेट्रोल टाकायला. आधी दुकानावर सोडायला गेला होता पप्पांना कार मध्ये, कारण की तुम्हाला माहिती का गाईस, कालपासून एवढा जोरात पाऊस सुरू आहे ना, रेड अलर्ट दाखवलेले जळगाव मध्ये. त्यामुळे ना काल रात्रीपासून पाऊस थांबलेला नाही जळगाव मध्ये, नुसता पाऊस सुरू आहे. आणि आता पण बघा पाऊसच सुरू आहे अजून पण. मी म्हटलं आता कार काढलीच आहे तर हिच्यात पेट्रोल टाकून येतो. हिच्यात पेट्रोल नाही आणि मस्त सकाळी मॉर्निंग ड्राईव्ह पण होऊन जाईल सकाळी सकाळी कार मध्ये. पावसात वातावरण पण छान आहे. बघा आता दरवाजा उघडला होता ना तिथला, इथला लगेच पाणी पडलं, ओलं ओलं झालं. खाली पण ओलं झालं बाई, खाली काय पाय ओले असतं त्यामुळे ओलं होऊन गेलं. मी पण बघा थोडाफार भरून गेलेला आहे. आणि कार काढली म्हणजे चेरी तर राहूच शकत नाही कार मध्ये येण्याशिवाय, हे ना चेरी. आता मी निघालाय ना गाईज बाहेर, तर आता असं वाटतंय की लिटरली आज संडे म्हणून एवढ्या कमी गाड्या दिसत आहे. कारण की पावसामुळे ना मोस्टली लोक घरातच बसलेले आहे, कारण की कालपासून सुरू आहे. हे बघा हे काय सुरू आहे तिथे, थोडा पाणी निघतं. आणि ही बीजे मार्केटची ही साईड अशी ना, इथे बघा एवढं लिटरली गुडघ्यापर्यंत पाणी भरून जातं आणि तेच सगळं अंगावर उडतं. असं रिक्षावाले बघा रॉंग साईडने टाकतात. ज्यांच्या रिक्षा आहे ना ते तिथून टाकतच नाही, त्यांना माहिती त्यांच्या रिक्षात पाणी घुसून जाईल म्हणून ते रॉंग साईडने टाकता. बरोबर आहे त्यांचं पण म्हणा. आपण काय कारवाले, पण कारवाल्यांना पण एकदा रिस्क असतेच बाई, पाणी नको जायला. गाईस इथे पेट्रोल भरायला आलेलो आहे आणि वरती बघा आवाज कसा येतोय. काय चेरी, कसला आवाज. गंदी तू घाण झाली होती चेरी, उतर खाली. चेरी पांढरा आहे टी शर्ट, बेटा तिकडे जा ना. हे बघा गाईस, बोलला होता ही अशीच करते. हात ठेव इथे, हात ठेव याच्यावर, हात ठेव, हात ठेव काचावर, हात ठेव. हा चिरी चिरी.
अंगावर यायला करते ती. हा पेट्रोल भरलेलं आहे गाईस. आता थोडासा राऊंड मारतो आणि जातो घरी. आणि बाकी मला मग करायचा आहे माझा गेमिंग व्हिडिओ शूट गाईस. आणि मी आज खेळणार आहे न्यू गेम. मी लास्ट 2 गेम जे होता ते BGMI चे खेळला होता ना. आज बघा मी काल मी 2 गेम डाउनलोड केलेले. एक ग्रॅनीचा केलेला आहे आणि एक माइनक्राफ्ट केलेला आहे. सो मस्त आज त्या दोघींमधनं कोणता तरी एक खेळेल आणि खूप मजा येईल भाई. मला तर खूप एक्साइटमेंट होते तो गेम खेळायला, ग्रॅनीचा किंवा माइनक्राफ्ट. बघा गाईस, हे बघा आता पाणी उडवत किती भारी वाटतंय. अरे भाई गाईस, समोर तर हे चेक करा किती पाणी भरलेलं आहे भाई साहब. किती पाणी गाईस इथे. लिटरली ते डायरेक्ट याच्याने पाईपने काढताय ते पाणी साचलेलं आहे ना. पाणी साचलंय ना रस्त्यावर, ते पाईपने काढायचं ट्राय करताय ते. भाई मजा येतं डायरेक्ट असं पाणी उडवत जायचं. पण दुसऱ्यांना त्रास होता. आता खाली रोड असं असतं पाणी उडवत जायचं. चला छान वाटतंय सकाळी सकाळी मॉर्निंग ड्राईव्ह. गाईस इथे ना वेदची क्लास आहे. सो बघू वेद भेटेल का म्हणून, कारण की तो रेनकोट घालून गेलेला आहे आज. तर मग मे बी चालला गेला असेल दुसऱ्या क्लासला असं वाटतंय. नाही इथे गर्दी तर आहे. गेला दुसऱ्या क्लासला गेला. दादू वेद चेरी दादू गेला दुसऱ्या क्लासला. इथे नाही भेटणार तो. आता 1 वाजता भेटेल घरी. गाईस आता बघा मी त्या साईडला आलेलो आहे विजय मार्केटच्या. यार मला आठवण नाही, मी इथून नसती टाकली नाही तर गाडी. हे बघा गाईस, हे सॉन्ग वरतून हे वातावरण. फक्त पाणी नको घुसायला, खालून नाही घुसणार. गाईस तर फायनली घरी पोहोचलेलो आहे. एक कार इथे पार्क होते आणि दुसरी कार तिथे. नवीन कार आहे ना ती. ते बघा कसं घेऊन जावं लागतंय. कोणीच नाहीये. हे घे पकड लवकर तिला. सुटते ते माझ्या हातात ना. आला असतं राऊंड मारून. बघा गाईस, घरात कपडे सुकवायचे दिवस परत सुरू झालेले. गाईस तर संध्याकाळचे 6 वाजता आहे आता आणि फायनली पाऊस बंद झालेला आहे भाई. सकाळपासून कालपासून जो पाऊस सुरू होता ना त्याने तर नुसतं किदरून गेले. ते कुठे जाता पण येत नाही होतं. मला इथे यायचं होतं, इथे पण येता येत नाही होतं. ऍक्च्युली मी कुठे आलेलो आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मी आलेलो आहे परफ्यूम पॅलेसला. तर ऍक्च्युली इथलं प्रमोशन शूट होतं. एक इंस्टाग्रामवर रील वगैरे शूट करायची इथली. तर त्यासाठी मी इथे आलो होतो काहीतरी फुटेज वगैरे घ्यायला. मग घरी जाऊन मम्मी सोबत रील शूट करून येईल. इथले थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतलेले. आणि हे दादा मला मागच्या 3 वर्षापासून ओळखताय, 3-4 वर्षापासून. कारण की यांच्या शॉपला मी एकदा व्हिजिट केलं होतं. त्याआधी एक कॅफे होता यांचा ज्यूस नेशन म्हणून. तिथे मी जाऊन आहे ना ब्लॉग पण बनवलेला होता. जर तुम्ही आधीपासून असतील तर मे बी तुम्हाला थोडंसं क्लिक होईल तर आठवेल तुम्हाला. या दादांचं शॉप होतं तर तिथे मी गेला होता. सॉरी कॅफे होता तो कॅफे. आता ते बंद करून वाइंड अप केलं आणि त्यांनी आता हे परफ्यूम पॅलेस ओपन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला आहे ना गाईस खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप मोठ्या मोठ्या ब्रँडचे रिक्रिएशन भेटतील. बघा जसं की टोबॅको व्हॅनिला, नंतर CR7 शॅनेल, 1 मिलियन डिओर, प्राडा, फरारी ब्लॅक. मी पण परफ्यूम लावलाय ना म्हणून टसका येतोय. त्यानंतर गाईस यांच्याकडे झाराचे पण आहे, गुच्चीचे पण आहे आणि असेच मोठ्या मोठ्या ब्रँडचे यांच्याकडे रिक्रिएशन आहे. जर तुम्हाला हवे असतील ना दादांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. दादा ऍड्रेस काय सांगून द्या ना. आपला सर शॉप नंबर 4 लाठी प्लाझा अपोजिट शाहू महाराज कॉम्प्लेक्स जळगाव. तर गाईस या नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचे परफ्यूम घ्या. डार्क भेटेल, स्वीट भेटेल, लाईट भेटेल, सगळं भेटेल आणि अत्तर पण भेटेल बाई इथे. प्रत्येक फ्लेवरमध्ये म्हणजे स्वीट असेल किंवा डार्क नोट असेल सगळ्यामध्ये तुम्हाला इथे अत्तर भेटतील. सो मी आता इथलं शूट वगैरे केलेलं आहे. मग आता घरी जातो. चला माझं इथलं काम झालेलं आहे आणि आता मी जातो परत घरी. बट बघा हलका, एकदम हलका 2-2, 4-4 थेंब असे दिसतातच पडताना. हा प्रॉपरली बंद नाही झाला आहे. जर लवकर घरी नाही गेला आणि हा जोरात आला तर मला इथंच थांबावं लागेल. त्यापेक्षा मी लवकर घरी जातो आता. गाईस तर मी आता घरी आलेलो आहे. बघा गच्चीवर आलो आहे. मी तुम्हाला मम्मीचं एक छोटंसं गार्डन दाखवतो जे मम्मीने आत्ताच क्रिएट केलेलं आहे. तर हे लागलेले काही वेल आणि इथे पण लावलेलं होतं मम्मीने. बाकी मम्मी सांगेल आता तुम्हाला कोणते कोणते झाडं कसल्या कशाचे. गिलक्याचं वेल आहे बघ. गिलके पण आले त्याला आता. गिलके गायसे हे बघा
किती दिवस झाले असतील हे लावून? 15 दिवसात बघा केवढं ते वरती चाललं गेलं. आणि तिला किती गिलके आलेले. इकडे तिकडे पण गिलके, इकडे पण इकडे पण आहे. आता फुलं येतील तसे गिलके येत जातील त्याला. या फुलांना येतात का गिलके? आणि हे कारले, हे पडवळ आहे. पडवड, हे कारले, कारले, हे काकडी, काकडीचं आहे. हे भोपळा. हे दोघी भोपळ्याचे का? हो एकच आहे ते, एकाच कुंडीत. हां, हे भोपळ्यांचं आहे गाईस. आणि हे बेलफळ आहे ना? बेलफळाचे रोप आहे. हे ना? हो. हे गाईस हे बेलफळ आहे. आणि हा पण भोपळा आहे. हा का? हां, एवढे 2-2 भोपळ्याचे. आता आपण ज्यूस करतो ना रोज, मग त्याच्यासाठी असं लावून देतो. रोज तर काही करत नाही. आता नाही महिन्याभरापासून तुम्हाला प्यायला काही भेटला नाही आणि रोज कुठून म्हणते तू? तू केलंच नाही ना आता. हा, कसं म्हणते गाईस, कॅयरा सुरू आहे म्हणून रोज रोज. रोजचं राहील तर रोजच मिळतो. हे बघ, हा गोल भोपळा राहील. गोल. हा, ते आंटीकडनं घेतला होता मी बाजूला बी. आणि याच्यात पण अरे तेच तसं नको करू. काय? हा इथे आलेला आहे छोटा भोपळा. भोपळा कुठे आलेला आहे? हे बघ. काही नाही तुमचा भोपळा. हा बघा. कुठे आहे भोपळा? हा हम्म. गाईस, हा केवढूसा भोपळा आहे हा. आणि खूप मोठा होईल हा पण. एवढा हाता एवढा आता भोपळा असतो. आणि बघा एवढूसा येते आता. बाकी आहे गवत आहे. मग इथे पालक आहे. इथे पालक, बाकी आहे गवत आहे ना? कोथिंबीर आहे. पालक, कोथंबीर, इथं पण कोथिंबीर आहे. कोथंबीर, पोकळा आहे. पोकळा. आणि गोल भेंडी म्हणजे ढेमसे. अच्छा. आणि हे कारले. बघा तर एवढं मोठं आहे मम्मीचं गार्डन. सगळं आता भाज्या वगैरे लावलेलं आहे मम्मीने. मस्त पालक, कोथंबीर. तर आता घरी मी तर काही खात नाही बाई, यावाल्या भाज्या मी बिलकुल खात नाही. तर मी हे म्हणू नाही शकत की आता नॅचरल भाज्या खायला भेटतील ना. मी ते भोपळ्याची भाजी खाईल ना, कारल्याची भाजी खाईल ना, गिलके खाईल ना, काही. मी हे नाही बोलू शकत की आता नॅचरल भेटेल म्हणून. यांना भेटेल ते नॅचरल खायला. तुला कळणार पण केव्हाच तुझ्या तोंडात जाईल. काही नाही हा, काही नाही. तर राहीलच ना. पालक कधी ना कधी खातो मी, कधीतरी खातो. भोपळ्याचा ज्यूस पिल्यावर तर भोपळा ज्यूस आवडतो त्याचा भोपळ्याचा. ते सगळं मिक्स, लिंबू वगैरे मिक्स करून. त्यामध्ये काकडी तर नॉर्मली खातात. वर एवढं पाणी आणि ही बघा कशी ओली होऊन राहिली खालून पूर्ण. पकडा पकडा पकडा. काय आहे बघ, खालून पूर्ण ओली झालेली आहे चेरी. तू तुझे हात पाय सगळे ओले झालेले. पकडलं 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 चेरीला. पकडलं. चल खाली खाली, चल खाली 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 चल. चालला मी. एवढी का बरं खुशी आज? का झालं चेरी? का झालं? जास्त खुश आहे का? चालला मी, चाललो. चेरी गाईस, आता रात्रीचे 10 वाजलेले. बाय द वे गाईस, मी आता करतोय माझा एक गेमिंग व्हिडिओ शूट. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना सकाळी की लाईक मी 2 गेम डाउनलोड केलेले, सो त्यामध्ये लाईक खेळणार आहे. तर मी आता खेळतोय ग्रॅनी. हा गेम खूप जणांनी खेळला असेल. आणि गाईस समोर बघा मी एक नवीन पेंटिंग आणलेली आहे, 7 हॉर्स. आणि बाकी आता मी गेम खेळतोय बघा. इथे लाईट आहे, कॅमेरा आहे, माईक पण आहे, सुमित पण आलेला आहे. तो मला बघतो आता खेळताना. तर मी खेळेल मस्त ग्रॅनीचा गेम. त्या चॅनलवर जाऊन मग तुम्ही बघू शकता की मी ग्रॅनीचा गेम कसा खेळलेला आहे. कारण की हा खूप जणांनी खेळलेला आहे आणि खूप जणांना आहे ना लाईक आवडतो पण. हॉरर गेम आहे हा. सो गाईस, आता आहे ना मी हा व्हिडिओ एडिट करत होता. तर आता बाहेर आहे ना ॲक्च्युअली DJ वगैरे आलेला आहे. आणि चेरी याच्या ना खूप घाबरते. मी हे लक्ष दिलं आता. बघा ती किती थरथर कापते. चेरी ती कशामुळे कापते गाईस? इफ तुमच्याकडे पेट असेल म्हणजे डॉग वगैरे असेल आणि तो पण अशा गोष्टींना घाबरत असेल तर मला सांगा. कारण की ना जेव्हा पण फटाक्यांचा आवाज येतो किंवा बलून वगैरे फुटता किंवा DJ असतो किंवा बँड असतो तर ही खूप घाबरून जाते लिटरली. ही बघा कशी थरथर कापते एकदम. अॅनलाइज करते ती की काय होतंय म्हणून. चेरी काहीच नाही, घाबरू नको तू बेटा, मी आहे ना. येडी काय घाबरते? हे बघा गाईस, तिकडे DJ, तिकडे. ही सटकली, खाली सटकली बाई. ही खाली गेली.
ही बघा ही चिरी वर ये ना पिट्टू थांब. गाईस परत तिला वरती घेऊन आलेला आहे मी. ती खाली आहे ना त्या एक रूम मध्ये चालली जाते, तिथे आवाज नाही पोहोचत ना, तर दरवाजा वगैरे बंद करून घेतला. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये. लव्ह यू ऑल.